संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली का? सप्टेंबर महिन्याची आज 5 तारीख आहे. मग हप्ता वितरण सुरू आहे का असा प्रश्न योजनेचे अनेक लाभार्थी विचारत आहेत. तर त्याबाबतची सविस्तर माहिती, त्यासोबतच 2,500 रुपये आम्हाला या महिन्यामध्येच मिळणार का असा देखील प्रश्न अनेक लाभार्थी विचारत आहेत. तर त्याबाबतची देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करायला, तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण लक्षात घ्या, आज या योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू होणे गरजेचे होते. आपण पाहतो की दरवेळी 5 तारखेला हप्त्याचे वितरण सुरू होऊन साधारणपणे 10 तारखेच्या आसपास सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतात. परंतु आज नॅशनल हॉलिडे आहे. आता यासाठी सरकारला जर पैसे आधीच द्यायचे असते तर कदाचित काल या योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले असते. परंतु याबाबत कोणत्याही प्रकारची अपडेट अजून देण्यात आली नाही. याचा अर्थ असा नाही की पैसे येण्यास जास्त उशीर होईल, कारण आपल्याला माहिती आहे की योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठीचा निधी आधीच सामाजिक न्याय विभागाकडे देण्यात आलेला आहे. त्यामुळे हप्ता वितरणास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. परंतु काही तांत्रिक बाबींमुळे कदाचित काल या योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले नाही. आणि आज आता आपण पाहिलं की आज ईद निमित्त सुट्टी आहे. उद्या देखील गणेशोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी कामे बंद राहतील. उद्या नॅशनल हॉलिडे नाहीये, परंतु हप्त्याचे वितरण होण्याची शक्यता उद्या देखील कमी असणार आहे. म्हणून आता साधारणपणे सोमवारी योजनेच्या हप्त्याचे वितरण होऊ शकते असं देखील बोललं जात आहे. काही प्रमाणामध्ये उद्या देखील योजनेचा हप्ता वितरण होऊ शकते, परंतु याबाबतची अद्यापकडून अधिकृत माहिती नाही, कारण अजून योजनेमधील लाभार्थी त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली नाही. आता तुम्हाला पैसे आले आहेत का हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून हप्ता वितरण होण्यास सुरुवात झाली का आपल्याला समजेल. कारण कसं असतं की संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल किंवा ह्या ज्या मानधन देणाऱ्या योजना असतात, या योजनांच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले तरी संबंधित मंत्र्याकडून याबाबतची कोणत्याही प्रकारची अपडेट देण्यात येत नाही. जसे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण पाहतो की महिला व बालविकास विभागाचे आपले मंत्री आदिती तटकरे काय करतात की उद्या पैसे यायचे असल्यास आजच फेसबुकवर पोस्ट करून सांगतात की उद्या पैसे जमा होणार आहेत आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे प्रत्यक्षात देखील पडण्यास सुरुवात होते. परंतु याबाबत आपल्याला माहिती आहे की कोणत्याही प्रकारची अपडेट देण्यात येत नाही. त्यामुळे लाभार्थी अनेकदा प्रश्न विचारतात की वितरण सुरू झाले आहे का, कोणाला पैसे मिळाले आहेत का? तर अद्याप तरी कोणालाही योजनेचे हप्ता किंवा पैसे मिळाले नाहीत. राहिला प्रश्न 2,500 रुपये जमा होणार आहेत का? तर आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी याबाबतची स्पष्टपणे माहिती सांगितली की 2,500 रुपये जमा होणार नाहीत. योजनेचा यावेळीचा हप्ता हा 1,500 रुपयांप्रमाणे जमा होणार आहे. कारण आपण पाहिले होते की या योजनेच्या हप्त्याचा वितरणासाठी साधारणपणे 22 किंवा 23 ऑगस्टच्या आसपासच शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला होता आणि त्यानंतर 4-5 दिवसांनंतर या योजनेसंदर्भातील किंवा हप्त्याच्या वाढ संदर्भातील निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत साधारणपणे 3 तारखेला घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता जो हप्ता मिळणार आहे तो हप्ता 1,500 रुपयांप्रमाणे तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल. ऑक्टोबर महिन्यापासून या योजनेअंतर्गत जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना 2,500 रुपयांचा निर्णय घेण्यात येईल. त्याबाबत आता शासन निर्णय लवकरात लवकर येणार आहे. परंतु मंत्रिमंडळ बैठकीत मात्र मान्यता मिळाली आहे, त्यामुळे 2,500 रुपये येणार, यामध्ये कोणतीही शंका नाही. आता त्यामध्ये देखील पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, वारंवार मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितले आहे की जे पैसे वाढ झाले आहे, जे 1,000 रुपये वाढले आहेत ते फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठी वाढले आहेत. आपले जे इतर लाभार्थी आहेत त्यांना नेहमीप्रमाणे 1,500 अर्थातच 1,500 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी दिव्यांग असल्यास त्यांना आता 2,500 रुपये मिळतील, परंतु जे रेग्युलर लाभार्थी आहेत त्यांना 1,500 रुपये मिळतील. आता यापुढे जाऊन अनेक लाभार्थ्यांचा असणारा एक प्रश्न म्हणजे की आम्हाला योजनेचे पैसे मागील काही हप्त्यांपासून जमा झाले नाहीत. तर मी पुन्हा एकदा सांगेल, तुम्हाला 3 बाबींची यामध्ये खात्री करायची आहे. जास्त काही करायचं नाही. तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला बँक खाते ऑनलाईन पद्धतीने लिंक दाखवतं का ते तपासायचे आहे. ते लिंक असल्यास तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा हयातीचा दाखला तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये द्यायचा आहे आणि हयातीचा दाखला देऊन जरी तुमचे पैसे आले नाहीत तर मग तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देखील त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये नेऊन जमा करावा लागेल. एवढं सगळं करूनही तुमचे पैसे येत नसल्यास तुम्हाला याबाबत काय करायचं आहे तर लक्षात घ्या, तुम्ही दिलेली सर्व माहिती त्या संदर्भातील किंवा त्या संबंधित अधिकाऱ्याकडून ऑनबोर्ड केली आहे का, ती माहिती अपडेट केली आहे का हे देखील तुम्हाला तपासावे लागणार आहे. कारण
सरकारला तुमची माहिती अद्ययावत झाल्याबाबत समजले पाहिजे आणि सरकारला ज्यावेळी तुमची माहिती अद्ययावत अर्थातच अपडेट झाल्याचे समजणार आहे त्यानंतर सरकार तुमच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे देण्यास पुन्हा सुरुवात करणार आहे। कारण यामध्ये बघा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत देखील आता अटींची किंवा नियमांची निकषांची पडताळणी अत्यंत काटेकोर पद्धतीने केली जात आहे। म्हणूनच जे पात्र आहेत त्यांनाच केवळ योजनेचे पैसे दिले जात आहेत, जे अपात्र आहेत त्यांना योजनेचे पैसे दिले जात नाहीत। म्हणून या सर्व बाबी तुम्ही करून घ्या, नक्कीच योजनेचे तुमचे पैसे जमा होतील। तुम्हाला ऑगस्ट महिन्यापर्यंत संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आले आहेत का हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर, फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय